नमस्कार मित्रांनो, मी जयेश आणि आज मी आलो आहे खोपोली येथे गगनगिरी महाराज मठाकडे. जे निसर्गाच्या सानिध्यात डोंगरात वसलेले हे स्थान भक्तांसाठी एक शांततेचे ठिकाण आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि या मठाची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल. खोपोली हे ठिकाण मुंबई आणि पुण्याच्या मध्ये आहे. तुम्ही रेल्वेने येत असाल तर खोपोली स्थानक हे जवळ आहे आणि स्टेशनवरून रिक्षाने फक्त 10 ते 15 मिनिटात मठामध्ये पोहोचू शकता. स्वतःची जर बाईक नाही तर कार तुम्ही घेऊन येत असाल तर मुंबईपासून सुमारे 2 तास प्रवास आहे. गगनगिरी महाराज मठ म्हणजे भक्तांसाठी एक दिव्य ठिकाण. महाराजांच्या समाधीजवळ शिवमंदिर आणि ध्यानासाठी खास जागा येथे बांधले गेले आहेत. येथे बसून तुम्ही निसर्गात हरवून जाऊ शकता. पावसाच्या थेंबातही आशीर्वाद गुंजती, शब्द नसता ओठावर ती भक्तीचं चालत गाणं मी. कधी वाटे स्वप्नासारखं तुझं दर्शन हसतंय डोळ्यात, कधी वाटे. मठाजवळ काही साधे जेवणाचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. भक्त निवासातील प्रसाद किंवा छोटे हॉटेल्स जसे की आशीर्वाद धाबा, साईस्थान खानावळ, घरगुती जेवण तुम्हाला इथे असे हॉटेल्स भेटून जातील. शब्द नसता ओठावर ती भक्तीचं चालत गाणं मी. गगनगिरी महाराजांच्या खोपोली आश्रमात अनेक धार्मिक विधी साजरे केले जातात. गुरुपौर्णिमेला लाखो भाविक खोपोली येथे येतात. कोजागिरी पौर्णिमेला मनोरी आश्रम येथे दरवर्षी लक्षद्वीप सोहळ्याचे आयोजन केले जाते. दत्त जयंती उत्सव हा खोपोली व गगनगड आश्रमात मोठ्या उत्सवात पार पडतो. पावसाच्या थेंबातही आशीर्वाद गुंजती, शब्द नसता ओठावर ती भक्तीचं चालत गाणं मी. जर तुम्हाला निसर्ग प्रेम आणि एक छोटी सहल अशी काढायची असेल वन डे ट्रिपसाठी तर हा गगनगिरी महाराज मठ हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही गगनगिरी मठाला कधी भेट दिली आहे का. हॅलो, जर तुम्हाला कस्टमाइज रिकॉर्ड पाहिजे असेल, असंच तुम्हाला वेडिंग मंथ आणि नेम टेग सुद्धा तुम्हाला पाहिजे तसं कस्टमाइज करून भेटून जाईल, तर नक्की DM करा आणि पेजला नक्की फॉलो करा.